सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे मोफत विवाह नोंदणी शिबिराचं आयोजन। औसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गट लातूर जिल्हाध्यक्ष तथा औसा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर नवाबुद्दीन शेख यांचे पुत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या निमित्तानं दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं। तसेच सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालय औसा येथे आतापर्यंत विवाह नोंदणी न झालेल्या वधूवर यांच्यासाठी विवाह नोंदणी शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात विवाह नोंदणीसाठी 100 रुपयाचे कोर्ट तिकीट व शासकीय फीस वधूवराकडून न घेता माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त वधूवर यांच्यासाठी मोफत विवाह नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या विवाह नोंदणी शिबिरात 300 वधूवरांनी विवाह नोंदणी करून या शिबिराचा लाभ घेतला असून 10 जणांना विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र देण्यात आलं। या विवाह नोंदणी शिबिराला औसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या सर्व टीमनं सहकार्य केलं। या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या विवाह नोंदणी शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, शहराध्यक्ष प्रदीप मोरे, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, उमर पंजेशा, गोविंद जाधव, कीर्तिताई कांबळे, वैशाली नारायणकर, वकील इनामदार बाशिद शेख, साजिद काजी, रुपे दुधंकर, अविनाश टिके, कृष्णा सावळकर, विनायक सूर्यवंशी, संगमेश्वर उडगे, अमर रेड्डी, मुकेश तोवर, बंडू कोदरे, रफिक मुंगळे, शकील मनियारी यादी उपस्थित होते। जे उपक्रम आहे त्या उपक्रमांनी साजरा करीत आहोत। यामध्ये आम्ही आता जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे आवश्यक झाले आहे, विविध कार्यालयामध्ये त्याची गरज भासत आहे आणि खास करून लाडकी बहीण योजनामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। हा 10 पेजचा फॉर्म आहे, अत्यंत किचकट आहे। त्याला आम्ही या ठिकाणी अफसर शेख युवा मंचच्या माध्यमातून या वाढदिवसानिमित्त आम्ही हा 10 पेजचा फॉर्म स्वतः भरून देत आहोत। त्याला जी शासकीय फीस लागणार आहे 250 रुपये ते सुद्धा आम्ही देत आहोत आणि त्यांना एक चांगली अशी सोय औसा शहरातील या वधूवर दाम्पत्यांना या ठिकाणी आम्ही आज दिलेला आहे। आणि त्याचबरोबर आज आम्ही या ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटपचं कार्यक्रम घेतलेला आहे। त्याचबरोबर आज 4 वाजता सफाई महिलांना सफाई जे करत असतात, जे शहराची एवढी मोठी स्वच्छतेची कामं करत असतात, त्यांना सुद्धा साडी वाटप आहे। आणि उद्या आरोग्य शिबिर आहे। आरोग्य शिबिरामध्ये आम्ही लाईफ कव्हर इन्शुरन्स त्यांना महिलांना देत आहोत। ते पण चांगला असा स्तुत्य विविध जी म्हणजे उपक्रम तुम्ही राबवत आहे, जसं की चांदीचे नाणे असतील किंवा हे विवाह सोहळा असतील, हे प्रथमच महाराष्ट्रभरामध्ये लोकांना हे ऐकायला भेटलं किंवा पाहायला भेटलं। या काय संकल्पना आहे? नाही, आमचा उद्देश यामध्ये असाच राहिलेला आहे की जास्तीत जास्त जे महिला असतील किंवा जे गरजूवंत असतील किंवा जे रुग्ण असतील त्यांना याचा लाभ घ्यावा आणि त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी, योग्य उपचार घ्यावे। यामध्ये आम्ही मेडिसिन सुद्धा मोफत ठेवत आहोत। आता ही विवाह नोंदणी केल्यानंतर ह्यांना पण असं काही गिफ्ट वगैरे काय आहे का? नाही, सध्या तरी यांना नाही, पण यांचा जो पूर्ण खर्च लागत आहे आणि खास करून गेल्या 10 दिवसापासून आमचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत आहेत, कारण याला मोठा असा फॉर्म आहे, किचकट प्रक्रिया आहे। ती सर्व प्रक्रिया 1 लाख रुपयाची 2 लाख रुपयाची काहीतरी इन्शुरन्स पॉलिसी देणार आहेत, ते काय म्हणजे आरोग्य तपासणी केल्यानंतर? आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना इन्शुरन्स या ठिकाणी 1 लाख रुपयाचा विमा मोफत आम्ही काढून देणार आहोत। तो वर्षभरासाठी लागू राहणार आहे आणि दरवर्षी रिन्युअल करायची आमची इच्छा आहे। काय आव्हान असणार आहे महिलांना या शिबिरामध्ये येण्यासाठी? आता तर गर्दी आपण बघत असाल, या परिसरामधून आणि शहरामधून मोठी अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही हे सर्व समाजोपयोगी उपक्रम आहे ते राबवत आहोत।